पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला भारताकडे आता सोपवलंय। अटारी सीमेवरून जवान पीके साहू हे भारतात परतले। तर तब्बल 22 दिवसानंतर पाकिस्तानने पीके साहू यांना भारताकडे माघारी पाठवले। महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। भारत पाकिस्तान सीमेवरती पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला अखेर आता भारताकडे सोपवले। मात्र यासाठी तब्बल 22 दिवसाच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेचा त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागली। पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला आता भारताकडे सोपवले। अटारी सीमेवरून जवान पीके साहू हे भारतात परतले। तर पाकिस्तानने अखेर भारतीय बीएसएफ जवानांना भारताकडे सोपवलंय। भारत पाकिस्तान या दरम्यान सध्या चर्चा सुरू आहेत, महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। तर मागच्या 2 आठवड्यापासून तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, महत्त्वाची घडामोडी, पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला भारताकडे सोपवलंय। मात्र यासाठी तब्बल 22 दिवसांचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागली। काय अपडेट? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपला शिवाजीशी संपर्क होत नाहीये। तर पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला अखेर भारताकडे सोपवलंय। मात्र यासाठी तब्बल 22 दिवसांची प्रतीक्षा करावी लागली। 22 दिवसाच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या नंतर अखेर आता पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला भारतात पाठवले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, पाकिस्तानने अखेर तब्बल 22 दिवसाच्या प्रदीर्घ अशा कालावधीच्या नंतर भारतीय बीएसएफ जवानाला भारताकडे सोपवले। काय अपडेट, काय याबाबतची अधिकची माहिती? कारण एक पाऊल सकारात्मकतेचं असं म्हणून या गोष्टीकडे आपण पाहू शकतो। भारताचा जवान जो 23 एप्रिल पासून पाकिस्तानच्या ताब्यात होता, रेंजर्सकडे होता आणि ते आता भारतामध्ये परतलेले आज सकाळी 10:30 वाजता दोन्ही बाजूच्या संयुक्त तपासणीनंतर त्यांना अटारी बॉर्डरवरती भारताच्या स्वाधीन करण्यात आल्या। ही हस्तांतर प्रक्रिया शांतता आणि एका प्रोटोकॉलनुसार केली जाते आणि ही सातत्याचा एक क्रम आहे। पूनम कुमार शहा असं बीएसएफच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचं नाव असून पंजाबमधील फिरोजपूर इथं चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याची माहिती साधारण 23 एप्रिलला मिळाली होती। त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलं होतं। आज हस्तांतर प्रक्रिया अंतर्गत त्यांना अटारी बॉर्डरवरती भारताला हस्तांतरित करण्यात आलं आणि या सगळ्याच्या मध्ये बीएसएफ जवानांच्या कुटुंबाला देखील या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। आणि भारत पाकिस्तानच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची आणि सकारात्मक बाब म्हणावी लागेल। या सगळ्याच्या संदर्भामध्ये या अगोदर देखील पूनमच्या पत्नी रजनी शॉ यांनी त्यांच्या लवकरात लवकर सुटकेसाठी आशा व्यक्त केली होती। त्यानुसार ते आता भारतामध्ये आलेले आहेत। त्यांची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्यांच्या काही मेडिकल टेस्ट आणि इतर काही टेस्ट असतात आर्मीच्या, त्या टेस्ट पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबाला भेटू शकतात अशी माहिती मिळते। मात्र सध्या ते सुखरूप भारतामध्ये आलेले आहेत। हे एक पाऊल सकारात्मकतेचं असं करण यामध्ये म्हणता येईल। आणि फक्त भारताकडनं पाकिस्तानमधून भारताचा असे जवान येत नाही, तर भारताकडनंही पाकिस्तानकडे अशा पद्धतीचे जवान जे आहेत ते सोडले जातात। ही हस्तांतरण प्रक्रिया आहे आणि अशा घडामोडीनंतर अशा पद्धतीचं एक पाऊल सकारात्मकतेचं म्हणून याकडे पाहिलं पाहिजे। अगदी शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। आपण पाहतोय पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला तब्बल 22 दिवसाच्या कालावधीनंतर अखेर भारताकडे सोपवलं। त्यामुळे महत्त्वाची घडामोड, अटारी सीमेवरून जवान पीके साहू अखेर मायदेशी परतले। एक सकारात्मक पाऊल या ठिकाणी म्हटलं जातं, अशी चर्चा सुद्धा रंगत आहे। पाकिस्तानने भारतीय जवान जे आहेत बीएसएफ जवान यांना भारताकडे अखेर सोपवले। अटारी सीमेवरून त्यांना भारतात पाठवणे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क तुटला। मात्र पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवानाला भारताकडे सोपवले। सध्या आपण पाहतोय भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती, अनेक महत्त्वाचे मुद्दे, शस्त्रसंधी जरी लागू करण्यात आली मात्र त्यानंतर सुद्धा ज्या घडामोडी घडत आहेत, मात्र त्यानंतर एक सकारात्मक पाऊल आता समोर आलं।